नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्या ठिकाणी कच्चे आपण बटाटे घेतलेले आहेत. त्यापासूनच आपल्याला वर्षभरासाठी ठेवण्यासाठी आणि साठवणीचा आपण पदार्थ जो बनवणार आहोत अगदी छान कुरकुरीत होणार आहे. त्यासाठी आपण अगदी साधी सोपी पद्धत वापरलेली आहे आणि सहज कोणालाही बनवता येते. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी आपण 1 वाटी इतका भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. जसं नेहमी आपण भिजवून घेतो त्या पद्धतीचं पूर्ण भिजवून घेतलेला साबुदाणा 1 वाटी घेतलेला आहे. आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. त्यावरचे आता आपल्याला साल काढून घ्यायचे. साल काढून झाले की बटाटे जे आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. कट केलेले बटाटे जे आहेत आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे. पाण्यात टाकल्यानंतर स्वच्छ आपल्याला 2 वेळेस धुवून घ्यायचे जे की पाण्यामध्ये त्याचा पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि स्वच्छ आपले बटाटे होतील. आता ह्या ठिकाणी धुवून घेतलेले बटाटे आपण मिक्सरला टाकून डायरेक्ट आपल्याला मिक्सरला टाकायचं, उकळून घ्यायचं नाही. आपण कच्चेच बटाटे ह्या ठिकाणी त्याची प्युरी करून घेणार आहोत. आता एक चांगले आपल्या ह्याचे वाटण करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी वाटण आपलं दरदरीत छान वाटण तयार झालं. आपल्याला चाळून वगैरे काहीच घ्यायचं नाही. डायरेक्ट आपण आता हे मेजून फक्त आपल्याला कढईत टाकायचे. आता ह्या ठिकाणी 1 वाटी आपण जितका साबुदाणा घेतला तितकंच हीच वाटी आहे. त्याच वाटीनं आपण 1 वाटी इतका आपलं हे त्याच वाटीनं पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला मिक्स करायचे. गॅस मीडियम ठेवायचे आणि हलवत राहायचे. आता ह्या ठिकाणी बटाटा आणि पाणी तर मिक्स केलेलं आहे आणि आता आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला आता मिक्सरला काढून घ्यायचे. सोपी पद्धत आहे. तामझाम करायची जास्त गरज नाही. कमी वेळामध्ये झटपट आपण हे भरपूर असे पापड बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी त्याच वाटीनं आपण 1 वाटी इथं पाणी वापरलेलं आहे. एकूण आपण 2 वाट्या इतकं पाणी टाकलेलं आहे. एखादी वाटी इकडे तिकडे पाणी आपल्याला लागू शकतं. आता ह्या ठिकाणी 1 वाटी टाकून आपण साबुदाणा मस्त मिक्सरला काढून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी उकळत आलेल्या पाण्यामध्येच आपल्याला साबुदाण्याचं पाणीसुद्धा जे आपण करून घेतलेलं आहे ते सुद्धा आता आपण ह्यामध्येच टाकून देणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण सर्व टाकून झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं सुरुवातीला आपण गॅस मिडियमच ठेवलेला आहे आणि हलवत राहायचं आहे जे की कढईला चिकटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. नेहमीपेक्षा वेगळी पद्धत आहे पण खूप कमी वेळामध्ये भरपूर अशा आपण पापड बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे. तुम्हालाही विश्वास बसणार नाही. तुम्ही 1 वाटीचे नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे ती आपल्याला वाटण करून घ्यायचे. वाटण करून घेतल्यानंतर पूर्ण आपण चमच्याने काढता तरी निघणार नाही. त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आहे. 2-3 चमचे पाणी टाकून आपण ही मिरची जी आहे ती काढून घ्यायचे. पाणी टाकल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे झालं तर काहीच फरक पडत नाही. फक्त पापड शिजवण्यासाठी आपण जे शिजवत आहोत ते चांगलं शिजलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे की नाही शिजलं तर पापड चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस मिडियम ठेवून चांगलं ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. लाल तिखट जर तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपण शेंदीलोण टाकून घेतलेलं आहे किंवा मीठ टाकलं तरी चालते आणि 1 चमचे इतके जिरे टाकलेले आहेत. जिरे मला जर पांढरे शुभ्र बनवायचे असतील तर मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालते. फक्त मीठ टाकलं तरीसुद्धा यामध्ये अगदी छान कुरकुरीत पापड बनवून तयार होतात. पण मिरचीमुळे अगदी छान खमंग लागतात त्यामुळे ह्या ठिकाणी टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपलं पीठ जे आहे ते छान पापडासाठी तयार होत आहे. जोपर्यंत कलर चेंज होत नाही, ट्रान्सफर होत नाही साबुदाणा आणि आपला जो बटाटा आहे तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवलं होतं आपण 10 मिनिटाकरता त्यामुळे अगदी छान पीठ शिजलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे. जर तुम्हाला खूपच पातळ पापड बनवायचे असतील तर थोडंसं पातळ ठेवलं तरी चालते. पण इतकं जाड ठेवलं तर सुद्धा आपण पापड पातळ बनवू शकतो आणि वाळल्यानंतर ते अगदी छान पातळ पापड बनवून तयार होतात. खूप जास्त पातळ ठेवलं तर आपल्याला काढण्यासाठी सुद्धा ते अवघड आणि तळल्यानंतर थोडेसे लाल होऊ शकतात. त्यामुळे पापड थोडेसे जाडच ठेवा. आता ह्या ठिकाणी एक मोठी पॉलिथिन टाकून घेतलेली आहे. थोडंसं गॅलरीमध्ये ऊन येतं त्याच्या अलीकडे मी थोडं टाकलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट उन्हात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता पळीनं आपण जसं पापड नेहमी टाकतो त्या पद्धतीने टाकून स्प्रेड करत पापड थोडासा मोठा करायचा आहे किंवा लहान आकारात चिप्ससारखे सुद्धा टाकलं तरीसुद्धा चालतात. आता ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे.
पापड तर बनवून झाले आणि 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपण वाळवून सुद्धा घेतलेले आहेत. साबुदाणा पूर्ण निघालेला नसल्यामुळं ह्यामध्ये साबुदाणा अगदी छान दिसत आहे. आपण कारण साबुदाणा चाळून घेतलेला नाही किंवा बटाट्याचा खीससुद्धा आपण जे करून घेतला तो सुद्धा आपण चाळून घेतलेला नाही. त्यामुळे थोडं मध्ये दाणे आल्यामुळं तळल्यानंतर ते सुद्धा खूप छान दिसतात. आता ह्या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकून आपल्याला तळून पाहायचं की जे आपण पापड बनवले ते किती फुलू शकतात. अगदी छान कुरकुरीत आपले खमंग असे पापड कमी कष्टामध्ये लाटायचं नाही किंवा वाफवून घ्यायचं नाही. कमी वेळामध्ये झटपट हे पापड वर्षभरासाठी तुम्ही करून ठेवू शकता. तेलाचा वापर केलेला नसल्यामुळं वास येणार नाही. अगदी छान उपासाला खाण्यासाठी खूप छान पापड आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे पापड कसे झाले आहेत किंवा तुम्ही उपासाचे पापड कसे बनवतात. तुम्हाला कुठले पापड आणखी पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.